आमचा हा लिंबुणीचा बाग आहे। आम्ही याला आज खत टाकण्यासाठी शेतामध्ये आलेलो आहोत। त्याच्यासाठी आम्ही हे खत आणलेलं आहे। फुल ग्रीन ग्रॅन्युलेस या खताच्या गोणीचं नाव आहे। अशा दोन गोण्या आहेत। या दोन गोण्या ही पण एक गोणी आहे। हे बॅलन्सर ग्रॅन्युलचे फायदे: जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते व जमिनीची पोषण क्षमता सुधारते याच्यामुळे, आणि पांढऱ्या मुळांची संख्या वाढते। हे असे मिक्स मध्ये आम्ही खत आमच्या लिंबुणीच्या बागेसाठी वापरणार आहोत। या खताचा खूप फरक पडतो, त्याच्यामुळे आम्ही हेच खत वापरतो। दरवर्षी आम्ही हे खत लिंबुणीच्या बागेला टाकतो। हे फुल ग्रीन हे अशा पद्धतीचं खत आहे, आणि हे बॅलन्सर म्हणून हे अशा पद्धतीचं खत आहे। अशा आम्ही या बॅलन्सरच्या 3 गोण्या घेतलेल्या आहेत आणि फुल ग्रीनच्या 2 गोण्या घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने या 5 गोण्या आम्ही आता लिंबुणीच्या बागेमध्ये टाकणार आहोत। महा DNP म्हणून हे सुद्धा एक खत आहे। हे सुद्धा या खतामध्ये आम्ही मिक्स मध्ये टाकणार आहोत। अशा पद्धतीने हे आम्ही या खतामध्ये मिक्स खत करीत आहोत। हे सगळं एकत्रितपणे कालवून घेऊन आम्ही वापरणार आहोत। हे भारत MOP म्हणून खत आहे। पोटॅश म्हणतात त्याला। अशा पद्धतीचं हे खत आहे पांढरं। हे सुद्धा आता आम्ही याच्यामध्ये मिक्स मध्ये टाकणार आहोत। पोटॅशमुळे सर्व पिकांना खूप फायदा होतो। आम्ही पोटॅश ऊसाला सुद्धा वापरतो। याच्यामुळे चांगली वाढ होते पिकांची आणि चांगलं फळ सुद्धा लागतं। हे सर्व खत आम्ही आता एकत्रित करणार आहोत। अशा पद्धतीने हे महा DNP, पोटॅश, बॅलन्सर आणि फुल ग्रीन अशा पद्धतीने 4 मिक्स मध्ये वेगवेगळी खत आम्ही लिंबुणीच्या बागेसाठी वापरणार आहोत। अशा पद्धतीने सर्व एकत्रित कालवून घ्यायचं खोऱ्याने कालवल्यामुळे सगळं खत एकत्रित होतं। खालून वरपर्यंत हलवीत राहायचं। सर्व खत एकत्रित करून घ्यायचं, त्याच्यानंतर त्या खताचा वापर करायचा। सर्व खत एकत्रितपणे आपल्या पिकाला भेटलं पाहिजे, त्याच्यामुळे हे सर्व एकत्रित असं खालून वरपर्यंत चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहे ते कमेंटमध्ये आवर्जून सांगत जा, आणि तुम्हाला जर मला काही प्रश्न विचारायचे असेल तर ते पण विचारित जा। आणि माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। माझे व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहत जा। तुम्हाला माझा हा खताचा व्हिडिओ छान वाटत असेल तर कमेंट करून आवर्जून सांगा, आणि माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू। मी एवढ्या प्रमाणात एक पातेलं भरून, म्हणजे 1 किलोच्या मापात आहे, हे खत असं झाडाच्या बुडापर्यंत जाईल अशा मापात टाकीत आहोत। चारी बाजूने खत गेलं पाहिजे झाडाच्या बुडापर्यंत। अशा पद्धतीने खत टाकायचं। एक पातेलं राईट ते 4 झाडांना पुरतं।